पण आमचं ते 2-3 दिवसाचा झोल झालेले आहेत. शेवटी मनाला लागला जरासा, पण आम्ही चाललो जरासा फिरता वगैरे इकडे तिकडे. आम्ही ते AC बस केली. आता आमची स्पेशल थाळी आलेली. आम्ही 3 तारखेला गेलो. मी आता बघू, बाबा का बोलावा आहे. आणि आमचा जरा मूड आपल्या इकडचा घुसलेला. आपल्या मॅगीला कुत्र्यासारखी गर्दी नाही काय. सो हॅलो गाईज, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आमचा आजचा 9वा दिवस आहे. तर आता आम्ही आहेत वैष्णोदेवीचे इथं वैष्णोदेवीला. आता आम्ही चाललो जरासं फिरता वगैरे इकडे तिकडं ना. आम्ही इथं हॉटेल बुक केलेला होता यो बाहेरच्या नंतर दाखवतो इकडे रूम्स वगैरे. हां, आणि आता आम्ही सगळे रेडी झाले आता चाललो. बघतो अजून कुठे जायचं अजून फिक्स नाही, कारण की अर्धी पब्लिक आमची गेली. कारण की आमचं तुम्हाला सांगितलेलंच होता की जरासा इश्यू झाला होता, त्याच्यामुळं रूमवाल्यावर सांगेन मी आमचा इश्यू काय झाला होता. आता मी चाय प्यायला आले इथं. आणि आमचं हॉटेल तिकडं होतं रे, दाखवलं. हां यो 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 हे आमचं हॉटेल आहे. आणि वैष्णोदेवीलाच येत आता आम्ही. वैष्णोदेवीचा डोंगर. आता आम्ही चाललो बसमध्ये. बस करून जम्मूला जायचं आहे आम्हाला. म्हणजे आमचं जम्मू स्पॉट काय राहायचं पप्पा आपल्यावर का ब्लँकेट आपल्यावर का कैसा आहे ये 650. आता आम्ही त्याला जम्मूशी काल आमचा स्पॉट राहिलेला, त्याच्यामुळे आता शॉपिंग तिथंच करता. बस करून चाललं इथून. बघू आता बस स्टँडला चाललं. हे वैष्णोदेवीचा डोंगर. आम्ही ते AC बस केली आणि आता आम्ही चाललो जम्मूला शॉपिंग करायसाठी. अच्छा, रघुनाथ मंदिरात आलेले आहेत आम्ही आता. कुठून आहे, काय आहे, कसं आहे मंदिर आहे इकडं पूर्ण सगळीकडं. रघुनाथ टेम्पल मंदिर आहे. आता आम्ही सगळीकडं जाता, पाया बिया पडतो. मोबाईल अलाउड नाही. दाखवला अल्ट्रा वाईड आहे. ओ बलराम जी, मग आपण आलतो नाही आला ही मोठीच गायब झाली वाटतं. ऋषी कलकी अवतार. ठाकुर जी पिंडी रूप में विराजमान है. कुठे से आहे मग? हा लक्ष्मण जी जामवन जी राम सेवक जी राम सेवक जी राम सेवक जी राम सेवक राम सेवक राम सेवक जी. शंकराचार्य बघ, शंकराचार्य बघितला चिपकली. शिवजी महाराज ओय कबूतर चतुर्भुज चतुर्भुज आहे बघ. झलक राजा
ओम नमः शिवाय. ओम नमः. रास मोठा मंदिर आहे, रास मोठा तिकडे बघू शकता. रास पहिलाच वाजता वैष्णोदेवी. सो गाईज आता आम्ही आलो रघुनाथ टेम्पलमध्ये जम्मूमध्ये. आम्ही गेल्या वर्षी पण आलेलो. हां, आम्ही गेल्या वर्षी पण आलेलो, आता यावर्षी पण आलो. आता मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलं. आणि इकडे आहे ना सगळे मोबाईल वगैरे आहे ना लॉकरला ठेवतात. आम्ही आता झाडाखाली बसलो जरा शांततेसाठी. बंदरा काय आता आमची स्पेशल थाळी आलेली आहे. स्पेशल थाळी आलेली आहे. आता आम्ही जेवण वगैरे घेतो आणि डायरेक्ट नंतर शाही पनीर, बटाट्याची भाजी, बिटाट्याची उभे भात सगळा सगळा आलेला आहे. जेवताव आणि बटर नान वगैरे सगळं आहे. चलो पुराणा कसं भारी होता. खातो बघ कसा आलू बुका टाकतो वाटतं इथं. पिल्लू चिच्चू आहे सेम. हे बघ उभा राहिले. आलू बकरा खातात. तर आम्ही जस्ट आलो आता जम्मूशी. सकाळी गेलतो, मग तिकडं रघुनाथ टेम्पलला गेलो. सगळी शॉपिंग वगैरे केली. अजून सगळं तिथं फिरलो वगैरे, पण ब्लॉग ना बनवला कारण की चोरी बिरीचं तिथं अलर्ट दिलता म्हणून. मग पप्पा मोबाईल आम्ही बॅगमध्येच ठेवलेला. मग मस्तपैकी ब्लँकेट्स वगैरे जाम घेतलेले आहेत सगळ्यांना द्यायला आणि सगळ्यांना शॉल वगैरे पण द्यायला, सगळ्यांना म्हणजे आमच्या घरी बिरी द्यायला. सगळ्यांना शॉपिंग वगैरे केलेली आहे. सगळी शॉपिंग वगैरे झाली आणि परत इथं कटराला आलो, म्हणजे वैष्णोदेवीला आलो. आणि तर आमचं इथं आता आम्ही तिकडं असतो श्रीनगरला, पण आमचं ते 2-3 दिवसाचा झोल झाला, त्याच्यामुळं आम्ही आता इकडेच चालू परत. आणि ते झालं असं की आमचा पहलगामला आम्ही गेलो, सगळ्या चेकिंग वगैरे केला. आणि जे परमिट असताना परमिट त्याच्यामध्ये आमचा थोडासा इश्यू झाला, म्हणजे त्या तारखाचा प्रॉब्लेम झाला. त्यांच्या तारखा असताना त्या आता म्हणजे पहिले कसं पण घेऊन जायचं, म्हणजे आता जरी 20 तारीख असेल तरी मग कधी पण गेला तरी जमाचा, म्हणून आम्ही त्या हिशोबाने राहिलेलो. पण आम्हाला काय एवढं आयडियाच नव्हती. आणि मग आमची आलती 19 तारीख, अर्ध्यांची 19 तारीख, माझी 11 तारीख, पप्पांची 19 तारीख होती. सगळ्यांची म्हणजे वेगवेगळ्या तारखा होत्या, म्हणून मग आम्ही तो कॅन्सलच केला. म्हणजे जी तारीख असते ना त्याच दिवशी तिथे एंट्री देतात. तर आम्ही गेलतो 3 तारखेला गेलतो ना आम्ही 3 तारखेला गेलतो. तिथं जिथं 4 तारखेवाले जे होते ना त्यांचे फॉर्म त्यांना पण कोणालाच ना परमिट भेटलं, म्हणजे ते RFID कार्ड असतं ना ते. मग बरं त्यांनाच नाही भेटत, तर आम्हाला काय भेटल. पण शेवटी बाबा का बुलावा आया वो तभी उधर जाएगा नहीं तो नहीं जाएगा वो समज में आया हमको. आम्ही पायथ्याशी जाऊन आम्ही रिटर्न आलेले आहेत. शेवटी मनाला लागलं जरासा, पण तिथून एवढा मूड ऑफ झालता ना ब्लॉग कंटिन्यू केला ना काहीच केला. दिवसभर सब ट्रॅव्हलिंगच करत होतो, कसलीच इच्छा नव्हती, म्हणून ब्लॉग पण नव्हता. म्हणून 2-2 दिवसाचं त्याच्या पुढचं ब्लॉग कंटिन्यू केलं. बरं नंतर लगे मग समजला की ज्या दिवशीची तारीख असेल त्याच दिवशी दर्शन होऊ शकतं. आणि आम्ही 2-3 ठिकाणी पण विचारलेला तर होत होता, पण KYC पण केलेली वगैरे होती. म्हणजे यावेळेला जास्तच जरा हे केलेलं आहे स्ट्रिक्टपणा. बरं पुढच्या वर्षी आम्ही नक्की ट्राय करू. आणि पालटण मार्गे 14 किलोमीटर आहे. तिथं विरूचा व्हिडिओ काढलेला आहे. आणि तर हा बालटाण मार्गे केलेला आहे तो 14 किलोमीटर आहे. तो जास्त रिक्सी आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेलच, म्हणजे जास्त करून ते डोंगर वगैरे कोसळतं. आणि आम्ही जाणार होतो पहलगाम मार्गे. पहलगाम मार्गे म्हणजे तिथं पहिला जे स्टोरी अमरनाथ कथेची स्टोरी येते तिथून स्टार्ट होतं. अमरनाथ पहलगामवरून. पहलगामला नंदी सोडला, शेषनागला नाग सोडला, म्हणजे वासुकी असतो तो सोडलेला. नंतर गणपतीला गणेश टॉप काहीतरी तिथं सोडला. पंचतरणीला म्हणजे जे पंचतत्व असतात ते सोडला. आणि नंतर अजून एक काहीतरी आहे, तर तुम्हाला नाव ना लक्षण, ते असं म्हणजे 5 स्पॉट होतं. तिथं 48 किलोमीटरचा तो ट्रॅव्हलिंग होता आमचा, म्हणजे 3 दिवसाचा आम्हाला चालायचाच होता डोंगर तो. आणि नंतर लगे जी बर्फाण्याची गुफा असतं तिथं बर्फाची पिंड तयार होतं, तिथं जाणार होतो. पण तो सगळा आमचा कॅन्सल झाला. मी पेंटिंग वगैरे केली ती पण सगळे आणलेली, ती पण कॅन्सल झाली. पण जाऊ दे, आता नेक्स्ट टाईम नक्की येऊ. आणि बाबा ज्यांना बोलवतं ना तेच जातात. आता आम्ही तर खालची परत आलो. पप्पा तर 2019 पासून ना पप्पा तर 2019 पासून ट्राय करतात.
पप्पा तर 2019 पासून ट्राय करतात. फॉर्म भरताना खालती जाता परत येतात, फॉर्म भरताना खालती जाता परत येतात. परत नेक्स्ट पुढच्या वर्षी नक्की जाऊ बरं आम्ही. आता बघू बाबा का बुलावा आहे का तभी जाएंगे. आता वैष्णोदेवीला पण पप्पाची इच्छाच नव्हती, जरूरच नव्हतं. शेवटी माताने बुलावा दिया आ गई. आणि आता आम्ही 3 दिवस झालं वैष्णोदेवीलाच आहे. आणि ते 2 दिवस पहिले होतं, म्हणजे 5 दिवस तरी आमचं वैष्णोदेवीला गेलं. 3-4 दिवस इकडे तिकडे फिरायला गेलं. म्हणजे आमची टूर एक 13 दिवसाची होती, 13 दिवसाची. आणि आज आहे आमच्या घरी 7. आणि आम्ही इकडे वैष्णोदेवीला. मग तिकडं मटणाचा वाटा विटा आलेला आहे. त्यांना सांगला बरं तुम्ही उद्या खा, कारण की मंगळवारी उपास असतं. मी इकडे काही उपास धरली ना. आणि इकडं आवरा ऊन परत म्हणून उपासाच सोडून दिली. आणि नंतर मग उद्या जातीन जेवायला वगैरे भाऊ असतील ते मटण, कारण की तो खायला लागलं साप्ताचा. मग ते खातीन. नंतर मग आम्ही पार्टी करू, कारण की माझा बड्डे येत आहे ना त्यांच्या. सो गाईज आम्ही मस्त फ्रेश वगैरे झालो. मगाशी ब्लॉग केलताच मी कंटिन्यू. आम्हाला भुका लागल्या आणि आमचा जरा मूड आपल्या इकडचं घुसलेलं आहे. आता आम्ही तर मॅकडी आणि डॉमिनोज वगैरे शोधतो. मी आणि सार्थकच दोघं जरा शोधतो लोकेशनवर, बघू भेटतं का नाही. विचार झालं पिझ्झा खायचं, कारण की किती दिवस बाहेरचा खाला नाही ना. ते छोले भटुरे, दाल चावल, राजमा खाऊ जरा खट्टाला आला म्हणून आता बघता डायरेक्ट. ई वाव मी करते करू. आम्हाला मॅकडी भेटलेली आहे, जवळच आहे. इथं होती रूम आमची ना, इकडं लगेच आहे. तरी आम्ही 12 राऊंडला करून शोधतो मॅकडी कुठे. मॅकडीचं काम चालू आहे रट. बघू आता गेल्यावर काय आहे. आम्ही आता जस्ट मॅकडीला आलो आणि उलट आलेलं करून काहीतरी मागवलं. काही बी आता टेस्ट काय जाऊन कशी आहे. आणि आपल्या मॅकडीला कुत्र्यासारखी गर्दी नाही, इथं बाकू गर्दी किती आहे. इकडे बघू शकता गर्दी, 1 नंबर गर्दी ना. सार्थक आता त्याची ऑर्डर देते. काहीच बघू शकता इकडं बघा, मी तुम्हाला दाखवते. हां 11 नंबर तुझा होता ना, पकड 2 मिनटं. इकडं बघा किती बिल झाले, 156 फक्त माझा. त्याच्यामध्ये मला एवढा सगळा भेटले. आणि याचा 232 मध्ये एवढा सगळा भेटले. भारी आहे नाही इकडं मॅकडी, याचं इथंच 1 नंबर. आता मस्तपैकी खाताव आणि जाताव रूमवर. आमचे पोटा भरले नाही म्हणून आम्ही परत आता मागवले खायला. हां आवरा सगळा खांबून पोट ना भरला म्हणजे राक्षस होतं काय समजे ना. आमची ऑर्डर आलेली आहे आणि आता आम्ही चाललो पार्सल जेवण. पार्सल घेतलेलं आहे. येऊ घेतले पप्पा सांगा आम्ही या लावले खा बरं काय नाही. आणि ओ हे माता राणी का भवन देखो. आणि इथं समोर मॅकडी आहे आणि तिथं आमची ती रूम आहे. आता आम्ही चालू रूमवर. थांबा टायर बसवतो. यो आहे आमचं हॉटेल इकडं. दाखवलं मी मग अशी नाही ना. हो दाखवलं ग तिथे बाईक तिच्या कुठचं हॉटेल दिसतं. एकदम 5 स्टार हॉटेलवर बुक केलेलं आहे आम्ही गरिबांसारखा. अरे पाणी येतं का यायचं बाईला तो थंड आहे ना, तो पाणी येतं. होऊ शकतं आमचं हॉटेल ग्राउंड फ्लोअर आहे. ग्राउंड फ्लोअरला फिश टँकमध्ये मासच ना. मग अशी पण दाबलीच ना चालत गेला. फिश टँकमध्ये मासच नाही येत रे, मच्छरीच नाही आहे. भैया जी खा लो, भैया जी कलंबोली से आलो मी. इवान आलो. भैया जी मॅकडी का खाना लाया है, खा लो. गाठी भजन ए गाठी भजन ए बाई हे काय आहे. मी माझ्यासाठी आणलेला आणि इकडे बघायला की खायला बसले नव्हतं. मला बी गाठी भजन, मलाच गाठी खाऊन घ्यायला लागतील वाटतं. कसं खाता नाही टाकायचं काय पप्पांनी काय केलं. पप्पा डायरेक्ट खातात.